विचारला सांगेल का तीन काय आहे? वारकऱ्याने सांगितले त्याची का तीन देवता आहे, ब्रह्म विष्णू आणि महेश. राजकुमारने त्याला चौथा प्रश्न विचारला सांगेल का चार काय आहे? वारकऱ्याने सांगितले त्याची का चार वेद आहे, ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद. राजकुमारने त्याला पाचवा प्रश्न विचारला सांगेल का पाच काय आहे? या जगात पाच काय आहे? वारकऱ्याने सांगितले जगात पाच पंचमहाभूते आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. राजकुमारने त्याला सहावा प्रश्न विचारला सांगेल का सहा काय आहे? वारकऱ्याने सांगितले जगात सहा शास्त्र आहे, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, मीमांसाशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र आणि वेदांत शास्त्र. राजकुमारने त्याला सातवा प्रश्न विचारला सांग जगात सात काय आहे? वारकऱ्याने सांगितले जगात सात सप्त ऋषी आहे, वशिष्ठ, कश्यप, अत्रि, जमदाग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज. राजकुमारने त्याला आठवा प्रश्न विचारला सांग या जगात आठ काय आहे? वारकऱ्याने सांगितले या जगात आठ अष्टमा सिद्धी आहे, अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व आणि शित्व. आता वारकऱ्याने आठही प्रश्नाचे बिनचूक उत्तर दिल्यानंतर राजकुमारी घाबरली. राजकुमारीला थरथर घाम सुरू झाला आणि विचार करू लागली आतापर्यंत मोठमोठे राजपुत्र येऊन गेले, त्यांना माझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही आणि आज धोत्रे आपला प्रश्नाचे उत्तर देतोय. म्हणून तिने 2 तांबे गट पाणी पिलं आणि 9वा प्रश्न विचारला सांग या जगात 9 काय आहे? वारकऱ्याने सांगितले या जगात 9 नवविधा भक्ती आहे, म्हणजेच 9 भक्तीचे प्रकार आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, वंदन भक्ती, अर्चन भक्ती, पादसेवन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. राजकुमारने त्याला आता 9वा प्रश्न विचारला सांग या जगात 9 काय आहे? वारकऱ्याने सांगितले या जगात 9 नवविधा भक्ती आहे, या जगात 9 नवविधा भक्ती आहे. त्यानंतर राजकुमारने त्याला 10वा प्रश्न विचारला सांग या जगात 10 काय आहे? वारकऱ्याने सांगितले या जगात 10 भगवंताचे अवतार आहे, मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम.